नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 6th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 12 पर्सेंटेज या चॅप्टरला आज आपण सुरुवात करूयात। आणि पर्सेंटेज म्हणजे काय, हाऊ टू कन्व्हर्ट फ्रॅक्शन इनटू पर्सेंटेज अँड हाऊ टू कन्व्हर्ट पर्सेंटेज इनटू फ्रॅक्शन हा भाग आपण एवढा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक आपण हा व्हिडिओ पाहायचा आहे। इथे आपल्याला दोन चित्रांच्या माध्यमातून पर्सेंटेजचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पहिल्या चित्रामध्ये आपल्याला एक डॅम दाखवलेला आहे, त्यामध्ये 50% असं लिहिलेलं आहे आणि मोबाईल जो आहे त्याचं चार्जिंग दाखवलेलं आहे 43%। तर पर्सेंटेज याचा अर्थ जर आपण त्या दिलेल्या ऑब्जेक्टचे घटकाचे आपण 100 इक्वल पार्ट्स बनवले आणि मग त्यापैकी किती, त्या 100 पैकी किती याचं जे आन्सर येतं त्याला पर्सेंटेज असं म्हटलं जातं। बॅटरी 43% चार्ज आहे याचा अर्थ काय, तर बॅटरीचे आपण जर 100 इक्वल पार्ट बनवले तर त्याच्यापैकी 43 पार्ट्स एवढं बॅटरी सध्या त्या ठिकाणी चार्जिंग दाखवत आहे। 58% एवढं पाणी सध्या डॅममध्ये आहे याचा अर्थ काय, तर या डॅमचे आपण जर 100 इक्वल पार्ट बनवले तर त्याच्यापैकी 58 पार्ट एवढं पाणी सध्या उपलब्ध आहे। तर अशा पद्धतीचा अर्थ या पर्सेंटेजचा अर्थ हाऊ मेनी आउट ऑफ 100 आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज। हाऊ मेनी आउट ऑफ 100 इट इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज। आपण याचं अनेक पद्धतीचे उदाहरणं आपण दैनंदिन व्यवहारामध्ये ऐकतो की 10वीला किती % मार्क मिळाले किंवा 12वीला किती % मार्क मिळाले। तर या पद्धतीने पर्सेंटेजची जी आपल्याला वेगवेगळे उदाहरणं आहेत ते या स्वरूपाचे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असतात। तर आणखी आपण या संदर्भाने समजून घेऊयात। पहा, पर्सेंटेज जर आपल्याला काही नोट्स इथे मी काढलेले आहेत। हाऊ मेनी आउट ऑफ 100 मीन्स पर्सेंटेज। 100 पैकी किती म्हणजे याचं जे आन्सर येईल त्याला पर्सेंटेज म्हणणार आहोत आपण। द फ्रॅक्शन हुज डिनोमिनेटर इज 100 मीन्स पर्सेंटेज। जो फ्रॅक्शन असतो की ज्याचा डिनोमिनेटर हा 100 असेल तर त्याच्या न्यूमेरेटर इतके पर्सेंटेज असतात, न्यूमेरेटर इतके पर्सेंट असतात। म्हणजे पर्सेंटेज म्हणजे असा फ्रॅक्शन की ज्याचा डिनोमिनेटर 100 आहे। 100 जर डिनोमिनेटर असेल तर त्याचा जो न्यूमेरेटर असेल तेवढे पर्सेंट आपण म्हणू शकतो। म्हणजे त्याचं जे कन्व्हर्जन आहे ते आपल्याला पर्सेंटेजमध्ये करता येतं। आणि पर्सेंटसाठी पहा, हे जे चिन्ह या ठिकाणी दिलेले दिस सिम्बॉल, एक तिरपी रेषा आहे, वर एक छोटा गोल आहे आणि खाली एक छोटा गोल आहे। दिस सिम्बॉल इज यूज टू राईट पर्सेंट। पर्सेंट लिहिण्यासाठी पर्सेंट म्हणायचं आहे, परंतु पर्सेंट म्हणताना आपण त्या ठिकाणी लिहिताना मात्र या पद्धतीचा सिम्बॉल काढायचा आहे। म्हणताना पर्सेंट शब्द लिहायचा म्हणायचा आहे, पण लिहिताना मात्र पर्सेंट शब्द न लिहिता आपला हे सिम्बॉल त्या ठिकाणी काढायचं आहे। फॉर एक्झाम्पल 65 आणि पुढे मी सिम्बॉल लिहिला तर याचं रिडिंग आपण काय करणार, 65%। त्याच पद्धतीने 92 आणि पुढे हा सिम्बॉल लिहिला, याचं रिडिंग आपण कसं करणार, 92%। म्हणजे हा जो सिम्बॉल आहे तो आपल्याला पर्सेंट या शब्दासाठी वापरायचा आहे। आता पर्सेंटेज जास्त पाहते या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने समजून घ्यायचं आहे। ऑब्झर्व फॉलोइंग एक्झाम्पल्स। 75% इज इक्वल टू 75% जेव्हा आपल्याला म्हटलं जातं तेव्हा त्या ठिकाणी त्याचा अर्थ 75 आउट ऑफ 100 असा होतो। 75 आउट ऑफ 100 आणि मग आउट ऑफ जे असतं ते आपण या पद्धतीने फ्रॅक्शनच्या रूपात लिहितो। पहा की ज्याच्या आउट ऑफ आहे तो भाग डिनोमिनेटर असतो आणि जितके असतील तो भाग न्यूमरेटर असतो। फॉर एक्झाम्पल आपल्याला होमवर्कच्या वहीमध्ये टीचर आपले जे त्या ठिकाणी त्याला मार्क देतात ते मार्क आपण पाहिलं 7/10 लिहिलं असतं। पहा आहे की नाही, 7/10 असा फ्रॅक्शन लिहिला असतो। तर तुम्ही असं नाही म्हणत की मला 7/10 मार्क मिळाले, तुम्ही काय म्हणता, मला 7 मार्क मिळालेले आहेत। मग हे 7 मार्क कितीपैकी असतात, हाऊ मेनी आउट ऑफ 7। आउट ऑफ 7 त्या ठिकाणी या पद्धतीने लिहिलं असतं। पहा 7/10 मीन्स 7 आउट ऑफ 10, 7 आउट ऑफ 10। तर हे असं लिखाणाची जी पद्धत आहे ही पद्धत आपल्या परिचयाची आहे। या स्वरूपात आपल्याला वेगवेगळे मार्क जे आहेत ते मार्क त्या ठिकाणी होमवर्कला असतील किंवा निबंधाला असतील ते मिळत असतात। तर या पद्धतीने जेव्हा आपण 75 आउट ऑफ 100 असं म्हणणार तेव्हा त्या ठिकाणी त्याचा आपला फ्रॅक्शन असा लिहिता येणार आहे। पहा 75/100, 75/100 म्हणजेच 75 आउट ऑफ
100. जसं इथे 7/10 म्हणजेच काय 7 आउट ऑफ 10. तर एवढे मार्क आपल्याला मिळालेले आहेत. 7 मार्क आपल्याला मिळालेले आहेत 10 पैकी. 10 पैकी 7 मार्क मिळाले असं आपण त्याला मराठीतनं म्हणू शकतो. त्याला इंग्रजीतनं आपण 7 आउट ऑफ 10. तर या संदर्भाने आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे 68 आउट ऑफ 100 याचं लेखन आपल्याला कसं करता येईल फ्रॅक्शनमध्ये. तर 68 आउट ऑफ 100 हे आपल्याला 68/100 असे लिहिता येतील. 68 आउट ऑफ 100 म्हणजेच 68/100. आणि 100 जर डिनोमिनेटर असेल तर त्याच्या न्यूमरेटर इथे काय असतात पर्सेंट असतात. 68%. तर या तिघांचा अर्थ एकच आहे. 68 आउट ऑफ 100 म्हणजेच 68/100 आणि म्हणजेच 68%. त्यानंतर 92/100 म्हणजेच 92% आणि म्हणजेच 92 आउट ऑफ 100. तर हे या ठिकाणी जे दिलेले आहेत एक्झाम्पल्स ते आपल्याला आणखी समजायला सोपं जाईल की नेमकं पर्सेंटेज याचा अर्थ काय असतो. पर्सेंटेज हे आपल्याला 3 पद्धतीने त्या ठिकाणी लिहिता येतं. हे अशा वर्डमध्ये लिहिता येईल पहा 68 आउट ऑफ 100 किंवा त्याचा फ्रॅक्शन लिहिता येतो 68/100 किंवा सिम्बॉल वापरून लिहिता येतं 68 आणि त्यापुढे हे पर्सेंटचं सिम्बॉल त्या ठिकाणी देता येतं. तर यामध्ये पहिला भाग जो आहे पहा कन्व्हर्टिंग पर्सेंटेज इनटू फ्रॅक्शन, रायटिंग गिवन पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनच्या रूपात आपल्याला त्या ठिकाणी दिलेला पर्सेंट जे आहे ते लिहायचं आहे. तर हे कसं करायचं ते आपण मी ते एक क्वेश्चन घेतलेला आहे. सर्व हे काही क्वेश्चन आपल्या पुस्तकात नाही आहेत पण असे क्वेश्चन्स आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. म्हणून आपण या पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत ते इथं समजून घेणार आहोत की 20% दिलेला आहे आपल्याला, 60% दिलेला आहे, 25% आहे, 75% आणि 45%. तर या पर्सेंटचं आपल्याला रूपांतर करायचे, कन्व्हर्जन करायचे फ्रॅक्शनमध्ये. तर कसं करायचं आहे अगदी सोपं आहे. 20% म्हणजेच काय होतं 20 आउट ऑफ 100 आणि याचा आपल्याला फ्रॅक्शन असं लिहिता येईल 20/100. 20% म्हणजेच 20/100 हे नीट डोक्यात घ्या. जितके पर्सेंट असतील ना तो पर्सेंटचा आकडा न्यूमरेटरमध्ये लिहा आणि त्याच्या अपॉन किती लिहायचे आपल्याला 100 लिहायचे. तर या दोघांची व्हॅल्यू सेम असते. 20% म्हणजेच 20/100. आता हा जो काही 20/100 हा फ्रॅक्शन आहे याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म देऊयात. तर सिम्पलेस्ट फॉर्म देण्यासाठी या ठिकाणी पहा एक 0 आहे तो आपल्याला कॅन्सल करता येईल दोघातला. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमधला एक 0 मी कॅन्सल केला तर उरले 2/10. याला पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 2 आणि 10 दोघांनाही 2 ने डिवाइड करता येतं म्हणून 2 ने डिवाइड करायचं आहे. असा एक नंबर घ्यायचा आहे सिम्पलेस्ट फॉर्म तयार करण्यासाठी की ज्याने दोघांनाही भाग गेला पाहिजे. दोघांना म्हणजे कोणाला न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला. तर 2 1 2 अँड 2 5 10. तर याचं आपण आन्सर येतं 1/5 म्हणजेच 20% इज इक्वल टू 1/5. हे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आन्सर म्हणता येईल की 20% पर्सेंटेजचं रूपांतर आपण कशामध्ये केलं आहे फ्रॅक्शनमध्ये केलेलं आहे. 60% म्हणजेच 60 आउट ऑफ 100 आणि म्हणजेच 60/100. तर या ठिकाणी सिम्पलेस्ट फॉर्म आपण तयार करूया. त्याचा एक 0 आपण कॅन्सल करू शकतो म्हणजे तुम्हाला 6/10 हा नवीन फ्रॅक्शन मिळेल. तर याला आणखी आपण 2 ने डिवाइड करू शकतो पहा. 6ला पण 2 ने 6 हा 2 ने डिव्हिजिबल आहे आणि 10 सुद्धा 2 ने डिव्हिजिबल आहे. 2 3 6 होतील आणि 2 5 10 होतील. देअरफॉर वी कॅन राईट दिस ॲज 60% इज इक्वल टू 3/5. हे आपलं आन्सर. तर 60% जे आहे ते तुम्हाला दिलेले त्याचं कन्व्हर्जन आपण केलेलं आहे आणि ते कन्व्हर्जन करून आपल्याला मिळाले फ्रॅक्शन 3/5. 25% म्हणजेच 25/100 होतात. आता 25/100ला आपण सिम्पलेस्ट फॉर्म त्याचं रूपांतर करूयात. सिम्पलेस्ट फॉर्म करताना न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला एकाच संख्येने आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर इथे 5 ने डिवाइड करता येईल किंवा 25 ने सुद्धा डिवाइड करता येईल. आपण जर 5 ने डिवाइड केलं 25 डिवाइड बाय 5 अपॉन 100 डिवाइडेड बाय 5 तर 5 5 जर 25 होतील. 5 2 जर 10 आणि वरतं 0 तसाच म्हणजे 5/20 येईल. आणि याला पुन्हा आपण डिवाइड करू शकतो पहा 5 आणि 20 या दोघांनाही पुन्हा 5 ने डिवाइड करता येतं आहे आणि म्हणून 5 1 5 अँड 5 4 20 1/4 असं त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर मिळेल. Therefore, we can write this as 25
25% इज इक्वल टू 1/4. दिस इज युअर आन्सर. 25% म्हणजे किती? 1/4. तर इथे तुम्ही डायरेक्ट 25 जरी डिवाइड केलं तरी चालेल. 25 × 25 आणि 25 4 100 असं पण त्या ठिकाणी आन्सर तुम्ही काढू शकता. त्यानंतर 75% मीन्स 75/100. 75% म्हणजे 75 आउट ऑफ 100. हे झालं वर्डमध्ये आणि हे झालं फ्रॅक्शनमध्ये. याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म देऊयात. 75ला 25 ने डिवाइड करू डायरेक्ट आणि 100ला सुद्धा 25 ने डिवाइड करू. 25 3 75 and 25 4 100. Therefore 75% is equal to 3/4. 75% चा फ्रॅक्शन काय मिळणार आपल्याला? 3/4. 45% मीन्स 45/100. इथे 5 ने डिवाइड करावं लागेल आपल्याला दोघांनाही. 45ला 5 ने डिवाइड करूयात. आपल्याकडे 5ची टेस्ट आहे पहा. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असेल त्या नंबरला आपण 5 ने पूर्ण भाग देऊ शकतो, त्याला पूर्ण भाग जातो. तर इथे 5 9 45 होतील आणि 5 2 10. या 10ला आपण डिवाइड केलं तर 5 2 10 आणि वरचा 0 असेल त्या ठिकाणी 9/20. आता याला पुन्हा आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकत नाहीत. इथे पहा, इथे आपण पहिल्यांदा 5 ने डिवाइड केल्यावर जे आन्सर आलं होतं 5/20 याला परत 5 ने भाग जात होता म्हणून तो दिला. इथे 9/20ला मात्र पुन्हा भाग जात नाही कोणत्या एकाच संख्येने. सिम्पलेस्ट फॉर्म बनवण्यासाठी दिलेल्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे तरच त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला पुढे बनवता येतो. तर 9/20चा सिम्पलेस्ट फॉर्म आणखी पुढे शक्य नाही, म्हणजे हेच आपला आन्सर आहे. Therefore 45% is equal to 9/20. तर इथे आपण पर्सेंटेजचं रूपांतर फ्रॅक्शनमध्ये केलेलं आहे. आता याच्या उलटा पण प्रश्न आपल्याला येतो पहा की दिलेला फ्रॅक्शन असेल त्याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे? पर्सेंटेजमध्ये करायचं आहे. तर त्या स्वरूपाचे काही प्रश्न आपण इथे पाहूयात. कन्व्हर्टिंग अ फ्रॅक्शन इनटू पर्सेंटेज. फ्रॅक्शन दिला असेल तर त्याचं रूपांतर पर्सेंटेजमध्ये करायचे. तर ते कसं करायचं ते इथे मी सांगितलंय पहा. टू कन्व्हर्ट फ्रॅक्शन इनटू पर्सेंटेज मल्टिप्लाय ऑर डिव्हाइड टू गिव्हन फ्रॅक्शन बाय एनी सच नंबर दॅट डिनोमिनेटर ऑफ दॅट फ्रॅक्शन बिकम्स 100. याचा अर्थ दिलेल्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला अशा एका संख्येने मल्टिप्लाय करा किंवा अशा एका संख्येने डिव्हाइड करा की जेणेकरून त्याचा डिनोमिनेटर 100 झाला पाहिजे. न्यूमरेटर कितीही होऊ द्या पण डिनोमिनेटर आपल्याला 100 करायचा आहे हे ध्यानात ठेवायचं आहे. ज्याचा डिनोमिनेटर 100 असेल तो फ्रॅक्शन म्हणजेच पर्सेंटेज. त्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर इतके पर्सेंट त्या ठिकाणी तयार होतात आणि म्हणून दिलेल्या फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन पर्सेंटेजमध्ये करताना आपल्याला विचार करायचा आहे की त्याचा डिनोमिनेटर 100 कसा बनेल. जर तो 100पेक्षा लहान असेल तर त्याला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे तो 100 बनेल. आणि जर तो 100पेक्षा मोठा असेल, एक्झाम्पल पाहिजे 4/10 आहे, याचा डिनोमिनेटर 10 आहे म्हणजे 100पेक्षा लहान आहे, म्हणजे 10ला आपल्याला काय करायचं आता मल्टिप्लाय करून 100 मिळवायचे. पण इथे 112/200 दिलं आहे. तर 200 म्हणजे 100पेक्षा मोठं आहे, तर इथे आपल्याला 100 बनवायचं आहे म्हणजे लहान बनवायचं आहे म्हणून त्याला डिव्हाइड करावं लागेल. दिलेला डिनोमिनेटर जर 100पेक्षा लहान असेल तर मल्टिप्लाय करा. दिलेल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर जर 100पेक्षा मोठा असेल तर त्याला काय करा? डिव्हाइड करा आणि त्याचा डिनोमिनेटर 100 कसा होईल याचा विचार करा. तर इथे आपल्याला क्वेश्चन दिला आहे पहा. राईट फॉलोइंग फ्रॅक्शन्स इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. पहिला आहे 4/10. तर 4/10चा आपल्याला कन्वर्ट करताना विचार करायचा आता की 10ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 100 उत्तर येईल. ज्याचे टेबल पार्ट आहेत व्यवस्थित लगेच कळेल पहा. 10ला 10ने मल्टिप्लाय केलं की 100 आन्सर येईल. 10 10 100. लेटस मल्टिप्लाय बाय 10 टू फ्रॅक्शन. आता मी टू फ्रॅक्शन म्हटलं म्हणजे फ्रॅक्शन याचा अर्थ न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही आपण मल्टिप्लाय करणार आहोत. तर इथे 4ला 10ने मल्टिप्लाय केलं आणि 10ला सुद्धा 10ने मल्टिप्लाय केलं तर 10 4 10 40 होतील आणि 10 10 100 होतील. आपल्याला डिनोमिनेटर 100 झाला म्हणजे त्याच्या न्यूमरेटर इतके काय म्हणायचे? पर्सेंट म्हणायचे. त्याचा अर्थ 40%. डिनोमिनेटर 100 झाला की त्याचा न्यूमरेटर जितका असेल तितके पर्सेंट म्हणा. म्हणजे हे आपला आन्सर आलेलं आहे 4/10 इज इक्वल टू 40%.
दिस इज युअर आन्सर. 4/10 म्हणजे किती पर्सेंट झाले? 40% झाले. क्वेश्चन नंबर 2, 15/20. आता विचार करा की 20ला कितीने मल्टिप्लाय केलं, कारण 20 हा लहान आहे 100पेक्षा, त्यामुळे मल्टिप्लायच करावं लागेल. 20ला कितीने मल्टिप्लाय केलं तर त्याचं उत्तर आपल्याला 100 मिळू शकेल. तर 20ला इथे आपल्याला कळेल 20ला 5ने मल्टिप्लाय जर केलं तर 100 उत्तर येतं आहे. पहा, लेटस मल्टिप्लाय बाय 5 टू फ्रॅक्शन. तर न्यूमरेटरला पण 5ने मल्टिप्लाय करायचं 15ला आणि 20 सुद्धा 5ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दोघांनाही मल्टिप्लाय जेव्हा आपण करतो तेव्हा जो नवीन फ्रॅक्शन मिळतो तो पहिल्या फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन असतो. म्हणजे इथे आपला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार करायचा आहे. पहा, आणि पाठीमागे आपण पाहिलं की आपण काय केलं, त्या ठिकाणी सिम्पलेस्ट फॉर्म बनवला होता. तो सिम्पलेस्ट फॉर्म बनवून आपण काय केलं होतं, तर दिलेल्या तुमच्या फ्रॅक्शन पर्सेंटेजचं रूपांतर जे आहे ते आपण कशामध्ये केलं होतं? फ्रॅक्शनमध्ये केलं होतं. आता फ्रॅक्शनचं रूपांतर पर्सेंटेजमध्ये करताना आपल्याला दिलेल्या फ्रॅक्शनचा काय बनवायचा आहे? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन बनवायचा आहे. काय बनवायचा? इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आणि कसा बनवायचा तो? असा बनवायचा आहे की ज्याचा डिनोमिनेटर 100च आला पाहिजे, आणि तो 100 येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. 15 5 75 आणि 20 × 5चा आन्सर 100 होईल. म्हणजे इथे याचं जे आन्सर आलेलं आहे पहा 75/100 म्हणजेच किती पर्सेंट झाले? 75%. त्याच्या न्यूमरेटर इतके पर्सेंट आपण म्हणायचे आहेत. याचा अर्थ 15/20 इज इक्वल टू 75%. 15/20 या फ्रॅक्शनचा रूपांतर पर्सेंटेजमध्ये किती होईल? 75%. पुढचं आहे पहा 112/200. आता हा डिनोमिनेटर 100पेक्षा मोठा दिसतोय आणि म्हणून आपण त्याला डिव्हाइड करणार आहोत. तर जितके 100 असतील पहा तितक्याला त्या नंबरनेच डिवाइड, 200 आहेत म्हणून 2नेच डिवाइड करू आपण, म्हणजे त्याचा आन्सर 2 1 2 आणि वर 2 0 येतील, म्हणजे 100 उत्तर येईल. आणि म्हणून इथे आपण 2ने डिवाइड करूयात. लेट अस डिवाइड बाय 2 फ्रॅक्शन. 112 डिवाइड बाय 2 अँड 200 डिवाइड बाय 2. तर 112ला जर आपण डिवाइड केलं तर 2 5 10, एक रिमेनिंग झाला उरला, वरून 2 घेतले 12 झाले, आणि 2 6 12 56 येईल, आणि 2 1 2 आणि 0 2 तसे येतील पहा, म्हणजे 56/100. आणि ज्यावेळेस त्याचा डिनोमिनेटर 100 होतो तेव्हा त्याच्या न्यूमरेटर इतके पर्सेंटेज असतात, म्हणजे याचं आन्सर आलं 56%. 112/200 म्हणजेच किती पर्सेंट? 56%. पहा, इथे जरी तुमचा डिनोमिनेटर 100पेक्षा मोठा असला तरी आपण त्याचं कन्व्हर्जन केलेलं आहे. पुढचा आहे 31/50. तर 50ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 100 उत्तर येईल? सोपं आहे. 50ला 2ने मल्टिप्लाय केल्यावर 100 उत्तर येईल. म्हणून लेटस मल्टिप्लाय बाय 2 टू फ्रॅक्शन. 31 × 2/50 × 2. 31 2 2 1 2 अँड 2 3 6. 2 0 0 अँड 2 5 10. दॅट मीन्स द डिनोमिनेटर बिकम्स 100. आणि डिनोमिनेटर 100 झाला की त्याच्या न्यूमरेटर इतके काय असतात? पर्सेंट असतात. 62%. 31/50 इज इक्वल टू 62%. दिस इज युअर आन्सर. लास्ट एक्झाम्पल थोडंसं वेगळं घेतलेलं आहे, पहा नीट लक्षपूर्वक समजून घ्या. 12/16. आता 16 असा नंबर आहे की त्याला तुम्ही कोणी मल्टिप्लाय केलं तरी 100 उत्तर येत नाही. पहा, 100 उत्तर त्याचं येत नाही. 16ला मल्टिप्लाय करून 100 उत्तर मिळत नाही, कारण 16च्या टेबलमध्ये 100 येतच नाही. आपण जर 16चा टेबल पाहिला तर त्यामध्ये 100 तुम्हाला दिसणार नाहीत. वी कॅनॉट कन्व्हर्ट डिनोमिनेटर इन 100. देअरफॉर गिव्ह सिम्पलेस्ट फॉर्म टू 12/16. अशा वेळेस काय करायचं आपल्याला? जर त्याचा डिनोमिनेटर 100 होत नसेल तर आपण त्या दिलेल्या फ्रॅक्शनचा सिम्पलेस्ट फॉर्म तयार करायचा आणि मग त्याचा डिनोमिनेटर 100 करायचा प्रयत्न करायचा. या स्थितीमध्ये या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 100 होत नाही, म्हणून याचा आपण सिम्पलेस्ट फॉर्म बनवू 12/16. तर कुणी भाग जाईल पहा दोघांनाही? 2ने पण जाईल आणि 4ने पण जाईल. मग 4ने भाग देऊ आपण, मोठ्या संख्येने भाग द्यायचा. 4 3 12 अँड 4 4 16. The simplest form of that 12/16 is 3/4. जेवढी व्हॅल्यू 12/16ची आहे तेवढीच व्हॅल्यू 3/4ची आहे. त्याची किंमत बदलत नाही, बिकॉज these two are इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. इक्वल व्हॅल्यू असलेले फ्रॅक्शन म्हणजेच इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आणि मग
आता हा 3/4 घ्या आणि त्याचं कन्वर्जन करा. आता लेटस मल्टिप्लाय बाय, आता 4ला कोणी मल्टिप्लाय केल्यावर 100 उत्तर येतं का, तर येतं आहे. 25ने मल्टिप्लाय करावं लागेल. 25च्या टेबलमध्ये 4 नंबरला 100 आहेत आणि त्यामुळे इथे दोघांनाही म्हणजे न्यूमरेटरला 25ने मल्टिप्लाय करा, डिनोमिनेटरला पण 25ने मल्टिप्लाय करा. 25 3 75 आणि 25 4 100. 100 डिनोमिनेटर झाल्यानंतर त्याच्या न्यूमरेटर इतके पर्सेंट आहे, म्हणजेच याचं आन्सर झालं 75%. 12/16 इज इक्वल टू 75%. हे पहा, या एक्झाम्पलमध्ये जरासं वेगळा भाग आहे आणि म्हणून हे मुद्दाम असं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की ज्यामध्ये डिनोमिनेटर जो आहे तो 100 होत नव्हता, म्हणून आपण त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आधी बनवला आणि मग त्याचा डिनोमिनेटर 100 केलेला आहे. तर या पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण जेवढी काही उदाहरणं सोडवलेली आहेत, ही सर्व उदाहरणे पुस्तकात तुमच्या विचारलेली नाहीत, परंतु आपल्याला अभ्यास करणं सोपं जावं यासाठी आपण ही सर्व उदाहरणे व्हिडिओ पॉज करून स्टॉप करून आपल्या गणिताच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. हा तुमचा क्वेश्चन असेल पहा, याप्रमाणे या स्टेजला पॉज करा म्हणजे तुम्हाला क्वेश्चन लिहिता येईल आणि 4 पर्यंतचे क्वेश्चन त्या ठिकाणी लिहिता येतील. आणि या पुढच्या स्टेजला जर व्हिडिओ पॉज केला तर आणखी तुम्हाला हे उदाहरणं लिहिता येतील. यानंतर पाठीमागच्या बाजूने आपण जो पहिला भाग पाहिलेला आहे त्याचे पण हा क्वेश्चन नंबर 1 म्हणा, वाटलंच तर या क्वेश्चनला क्वेश्चन नंबर 1 म्हणा आणि पाठीमागच्याला क्वेश्चन नंबर 2 म्हणा. पॉज करा या स्थितीमध्ये आणि राईट डाऊन करून घ्या. व्हिडिओ नक्की सर्वांना आवडला असेल. आवडल्यास आपण त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. लाईक म्हणजे हे जे बटन आहे त्याच्यावर प्रेस करायचं या पद्धतीचं, म्हणजे व्हिडिओ आवडला आहे. आणि इतर मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. धन्यवाद.